चला सकाळची वेळ आहे आणि नाश्त्याची तयारी करायची आपल्याला. आणि मला पोहे बनवायचे होते, तर मी सुरुवातीला पनीर करून घेतलं घरी आणि दूध ठेवलेलं होतं मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलं आणि दूध फोडून घेतलं बघा पनीरसाठी. आपल्याला पनीरची चटणी भुर्जी बनवायची आणि ते बाजूला ठेवलं मी पनीर. सुरुवातीला पोहे घेतले, ते भिजत टाकले बघा आपल्याला. आणि नाश्त्याला पोहे करायचे आपल्याला, तर मी कांदा कापून घेतलेला आहे उभा आणि एक बटाटा घेतलेला आहे, तो पण कापून घेतलेला आहे. वाटाणे घेतलेले थोडे, हिरवी मिरची पण कापून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला पोहे करायचे. कढई ठेवलेली आहे मी गॅसवर. सुरुवातीला तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आपल्याला बटाटे तळून घ्यायचे. आता बटाटे आपले तळले गेले, ते काढून घ्यायचे ताटामध्ये. आणि मी आता शेंगदाणे टाकते, ते पण तळून घ्यायचे आपल्याला. खूप छान होतात पोहे बटाटे टाकून. आणि आता शेंगदाणे पण काढून घेतले. आता मी राई आणि जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि कांदा टाकून झालेला आहे आपला. कांदा चांगला होऊ द्यायचा आहे थोडा वेळ आपल्याला. वाटाणे टाकलेले, हिरवी मिरची चांगलं परतून घ्यायचं आहे बघा सगळं. हळद टाकलेली बघा पोह्यामध्ये. आणि आता आपल्याला पोहे टाकून घ्यायचे. आता बटाटे तळलेले ते टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे पण टाकून घ्यायचे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंब टाकलेला आहे मी, रस लिंबाचा. त्याच्याने खूप छान पोहे होतात, चव पण येते पोह्यांना मस्त. आणि आता कोथिंबीर टाकायची वरून मस्त. परत सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मस्त एका ताटात काढून घ्यायचे पोहे खाण्यासाठी आपल्याला. मस्त गरमागरम पोहे तयार आहे आपले खाण्यासाठी. त्या जाणार आहे आज झेंडावंदनला त्यांच्या ऑफिसमध्ये. ती मला अवॉर्ड भेटणार आहे ना आपल्याला. अरे मस्त. सांगू शकतो ना आपण. हो मग. चला आम्ही निघालो आज गाईच्या गोठ्यांकडे. त्यांना मस्त चारा द्यायचा होता आम्हाला, तर आम्ही मस्त मेथीच्या भाज्या घेतलेल्या होत्या श्रावणमध्ये मस्त गाईंना. आणि आम्ही नेहमी जात राहतो आणि आमच्या राहतो तिथे जवळच आहे पाठीमागे. तर आम्ही निघालेलो आहे मस्त सर्व आणि पोचलो बघा तिथे. खूप गाई आहे बघा इथे. आणि आम्ही 10-15 घेतल्या होत्या मेथीच्या भाज्या. प्रत्येकीला एक एक दिली. किविणी, आदिनी, स्नेहा, आम्ही सर्वांनी दिल्या गाईंना. मस्त बसलेल्या आहे बघा. गिरी गाय या काही याच्यामध्ये गिर गाय म्हणतात, मला वाटलं गिरी गाय. गिर गाय. आणि बघा खातात ते मस्त. त्या आधी किवी चाललेले मस्त आणि स्नेहा पण देते. आधीचा हात धरलेला आहे. आणि बघा पाऊस पडतोय, मी मस्त छत्री घेतलेली आणि वातावरण खूप छान आहे. मस्त हिरवंगार आहे आजूबाजूचं मस्त. आणि बघा किती सुंदर हिरवंगार आहे मस्त. आता पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं. आणि बघा आता मी पण गाईंना देते. किवीच्या हातात पण आहे मेथीची भाजी मस्त. स्नेहा परत देते. खूप छान वाटतं वातावरण मस्त पावसाळ्यामध्ये.
छोट्या गाईला पण दिलं मस्त किवीने आणि मी पाया पण पडलो मस्त गाईच्या. आणि निघालो मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो परत. पाऊस थोडा चालूच होता. किती छान वाटते बघा, हिरवगार मस्त. पाऊस पडतच होता मस्त. आणि मस्त गाडीत बसलो परत आम्ही आणि घरी निघालो. जाताना बघा परत मस्त